नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वात आधी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। लग्नानंतर होईलच प्रेमचा नवीन वर्षाचा पहिला रिव्ह्यू म्हणजे 1 जानेवारीचा रिव्ह्यू ऐकत आहात। चला तर मग सुरुवात करूया। कॅफेमध्ये नंदिनीला जीवा दिसत असतो तिला कन्व्हिन्स करताना, पण तितक्यात तिथे पार्थ येतो। नंदिनीच्या डोळ्यासमोरून हात फिरवतो तेव्हा नंदिनी अचानक डचकते आणि पार्थ तिला विचारतो, तुम्ही ठीक तर आहात ना? तेव्हा नंदिनीच्या लक्षात येतं की तिचा तो भास होता। त्यानंतर नंदिनी आणि पार्थ कॅफेमध्ये खुर्चीवर बसलेले असतात। पार्थने काव्याचा आय ड्रॉप आणलेला असतो, चष्मा आणलेला असतो। काव्या गेल्या तेव्हा त्या विसरून गेल्या इथे आणि त्यांना आता अभ्यासाला लागेल म्हणून त्या आठवणीने वस्तू घेऊन येतो आणि नंदिनीकडे देतो। त्या वस्तू देताना पार्थ खूप छान गप्पा मारत असतो काव्याबद्दल की हा चष्मा लावल्यानंतर त्या अभ्यासू मांजर दिसता म्हणून। त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल असते। पार्थ खूप कौतुक करत असतो काव्याचं। पार्थने काव्याची एक बुक पण आणलेली असते, ती उघडून बघते नंदिनी तर त्याच्यामध्ये पार्थचं स्केच काढलेलं असतं। ते स्केच बघून पार्थला आठवतं की त्याने पण काव्याचं काढलं होतं तिच्या आठवणीमध्ये, म्हणून काव्याने पण पार्थच्या आठवणीमध्ये स्केच काढलं असं। त्यानंतर तो विषय बदलतो आणि आणलेल्या वस्तू द्यायला लागतो। त्यानंतर दोघांमधलं बोलणं होतं आणि पार्थ निघायला लागतो। तितक्यात तिथे बाहेर काव्या येते कॅफेच्या बाहेर, पण रिक्षावाल्याकडे सुट्टे नसतात म्हणून दुसऱ्या रिक्षावाल्याकडे जाते सुट्टे बघायला। पण पार्थची आणि तिची भेट होत नाही, दोघं एकमेकाला बघत पण नाही। तितक्यात पार्थ तिथून कारमध्ये बसून निघून जातो। त्यानंतर काव्या कॅफेमध्ये यायला निघते। 3-4 टुक्कर मुलं शेजारीच बसलेले असतात, तिथून काव्या जात राहते। तेव्हा त्याच्यातला एक मुलगा म्हणतो, त्या देशमुख मुलाबरोबर नाही का हिचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ही बघ तीच आहे। तेव्हा एक दुसरा मुलगा बोलतो, आम्ही पण दोघं भाऊ आहोत। तेव्हा तिसरा मुलगा म्हणतो, अरे मग मी काय करायचं? मग परत तो पहिला बोलतो, अरे तिची बहीण आहे ना। तेव्हा हे ऐकून काव्याला खूप राग येतो। तेव्हा काव्या चप्पल काढते आणि मारायला जाते। माझ्या बहिणीबद्दल काही बोलला ना तर चपलीने मारेल। तेव्हा त्यातला एक मुलगा बोलतो, अगं ये चपलीने काय मारतेस, हाताने मार ना, तेवढंच तुझं टच मिळेल। तेव्हाच तिथे नंदिनी येते आणि सटकन एक त्या मुलाच्या गालावर ओढते। तेव्हा दुसरा मुलगा बोलतो, अगं हिच्यामुळे तुझी जिंदगी बर्बाद झाली ना। तर नंदिनी त्याच्या पण गालामध्ये एक सनकेन देते ठेवून। तेव्हा नंदिनी बोलते, तुमची लायकी नाही माझ्या बहिणीबद्दल बोलण्याची। तेव्हा तिथून ते निघून जातात आणि बाकीचे इतर मुलं आजूबाजूला उभे असतात, ते व्हिडिओ काढत असतात। तेव्हा नंदिनी त्यांना पण ओरडते की तुम्ही का अशी व्हिडिओ करताय, करा, तुम्हाला करायची तर करा आणि व्हायरल करायचं असेल तर करा, पण आमच्या बहिणींमध्ये दुरावा होणार नाही तुम्ही किती पण व्हायरल केलं तरी पण। तेव्हा काव्या लगेच मिठी मारते नंदिनीला। काव्या नंदिनीला म्हणते, खरंच ताई मी खूप नशिबान आहे की मला तुझ्यासारखी ताई मिळाली। तितक्यात तिथे जीवा पण येतो बाईकवर बसून आणि जीवा लगेच बोलतो, मी पण नशिबान आहे कारण मला नंदिनीसारखी बायको मिळाली म्हणून। तितक्यात नंदिनी तिथून निघून जाते। काव्या त्याला इशारा करते, किती उशीर केला हा, जा पटकन तिच्या मागे। तर दुसरीकडे वसू आत्या बघायला मिळतात आपल्याला। तेव्हा वसू आत्या आशाला म्हणतात, काय रील बघत बसली आहे, आम्ही हे वाचतोय म्हणजे आम्ही वेडे आहोत का? तेव्हा आशा वसू आत्यांना रील दाखवते, बघा ना ही किती छान रील आहे म्हणून। वसू आत्या बघता तर नंदिनीने त्या मुलाला मारलेली रील असते, ती पण रील व्हायरल झालेली असते। हे बघून वसू आत्या म्हणतात, ही नंदिनी कुठल्या मातीची बनलेली आहे, एवढं काही झालं पण तिच्या बहिणीची साथ काही सोडत नाही। तर लगेच जीवा नंदिनीचं सीन दाखवलं आहे। जीवा नंदिनीच्या मागे मागे येत असतो, तेव्हा नंदिनी म्हणते, माझ्या मागे मागे येऊ नका। तेव्हा जीवा तिला विचारतो, तुझ्या मागे नको तर मग कुठे जाऊ, माझं हक्काचं घर आहेस तू, एक चान्स दे ना बायको, मला एकदा माफ कर ना, मी सगळं पुसून काढेल। तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते, असं काय कराल तुम्ही की हे दुःख, ही सहल कायमची पुसवली जाईल, असं काय कराल तुम्ही, द्या मला उत्तर, मी इथेच उभी आहे। तेव्हा जीवा पण हे ऐकून निशब्द होतो। तेव्हा नंदिनी रिक्षामध्ये बसून तिथून निघून जाते आणि त्या रिक्षावर लिहिलेलं असतं, पिक्चर अभी बाकी है। तर हे वाक्य ऐकून जीवाला थोडे होप्स येतात आणि तो परत खुश होतो की देवाने आपल्याला काहीतरी ग्रीन सिग्नल दिला आहे, म्हणून काहीतरी पॉझिटिव्ह होणार आहे, म्हणजे हॅपी एंडिंग होणार आहे असं जीवा स्वतःशीच म्हणतो। आणि नंदिनीने विचारलेल्या प्रश्नाचं आता उत्तर शोधावं लागेल जीवा, असं स्वतः मनाशी म्हणतो। तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं, मालिनी काकू आणि आशा रील बघत असतात। तेव्हा मालिनी काकू पण खुश होता
आणि टाळ्या वाजवायला लागतात आणि बोलतात की नंदिनी खूप डॅशिंग आहे म्हणून. तर टाळ्यांच्या आवाजाने वसू आत्यांना त्रास होतो. त्या तितक्यात तिथे येतात आणि त्या म्हणतात बंद कर हे, या टाळ्यांच्या आवाजाने मला त्रास होतोय. मालिनी काकू आशाला म्हणतात अगं बंद नको करू, नाहीतर एक काम कर, हा व्हिडिओ टी व्हीला लाव, सोशल मीडियाला व्हायरल, शेजारच्यांना पण दाखव. आणि वसूताई तुम्ही पण बोलल्या होत्या ना की आपली किती नाचक्की झाली आहे. शेजारचे, नातेवाईक, सोशल मीडियावाले, प्रेसवाले सगळे आपल्याला नावं ठेवतात ते म्हणून. तेव्हा नंदिनीच्या शहाणपणामुळे आणि काव्याच्या हुशारीमुळे या दोघी मुलींनी सगळं व्यवस्थित हँडल केलं होतं. तर आपल्याला दुसरीकडे लगेच बघायला मिळतं जीवा काव्याला व्हिडिओ दाखवत असतो, तोच व्हिडिओ जो नंदिनीने त्या मुलाला मारलेला असतो. तेव्हा जीवा पण खुश होतो आणि काव्याला म्हणतो अगं चांगलं आहे ना, पटकन हा व्हिडिओ व्हायरल झाला. तेव्हा काव्या बोलते इतकं पटकन कसं काय झालं. तेव्हा जीवा म्हणतो चांगलं आहे ना, तुमच्या दोघी बहिणींमधला बॉन्ड दिसतो इथे. काव्या जीवाला म्हणते ते सगळं सोड, पण तो का इतका लेट आला. आणि मी पण ते सुट्टी शोधण्याच्या नादामध्ये पार्थ निघून गेले होते तोपर्यंत. तेव्हा जीवा तो व्हिडिओज बघत असतो की माझी बायको किती छान बोलते. तेव्हा काव्या म्हणते माझी ताई आहेच मस्त, शांत शांत राहते आणि लगेच दुर्गेचं रूप धरते. तर दुसरीकडे मालिनी काकू वसू आत्यांना खूप छान ठणकावून सांगतात बरं का प्रेक्षकांनो. मालिनी काकू म्हणतात हा व्हिडिओ दोघी बहिणींना बोलू पाहणाऱ्या, तोडू पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी चपराक आहे. तेव्हा आशा लगेच म्हणते वसू आत्यांसाठी पण. वसू आत्या लगेच चिडता ए आशा नीट बोलायचं बरं का माझ्याशी. आणि वसू आत्या म्हणतात काय का मालिनी, तुझे दोघं मुलं एकमेकाशी बोलतसुद्धा नाही आहे, एकमेकाबरोबर जेवायला बरोबर बसतसुद्धा नाही, तुला त्यांचं काही दिसत नाही, तुला फक्त तुझ्या सुनाच दिसता. मालिनी काकू म्हणतात एक दिवस असा येईल की ते बरोबर जेवायला पण बसतील आणि एकमेकाला घास पण खाऊ घालतील. तेव्हा वसू आत्या म्हणतात हो तेवढं मात्र करतील, बोलून निघून जातात तिथून. तेव्हा मालिनी काकू आशाला म्हणतात हे मी जे ठामपणे सांगितले तेवढं मात्र झालं पाहिजे. पार्थ आणि जीवा लवकर एकत्र आले पाहिजे. असा नात्यांमध्ये अबोला असला ना तर वसूताईसारख्या माणसांना बोलायला चान्सेस मिळतो. त्याच वेळेला पार्थ तिथे आलेला असतो आणि हे सगळं बोलणं तो ऐकतो आणि विचार करू लागतो. तिथेच हा भाग संपतो. तर पुढील भागात आपल्याला बघायला मिळतं आहे जीवा आणि काव्या दोघं बोलत असतात या वर्षाचा शेवट आणि या नात्याची सुरुवात गोडच होणार. तेव्हा काव्या म्हणते करेक्ट. तेव्हा दोघंही शेक हँड करतात आणि म्हणतात लग्नासाठी काही पण. दुसरीकडे जीवा पार्थला सांगत असतो मी 1 महिन्यासाठी नंदिनीच्या घरी राहायला जाणार आहे. तेव्हा पार्थ म्हणतो एका घरात दोघांना एकत्र बघण्याची त्यांच्या मनाची तयारी झाली आहे. तेव्हा जीवा म्हणतो आम्ही दोघं असं काहीही करणार नाही आहे की ज्यामुळे तुम्हाला दोघांना त्रास होईल. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या भागामध्ये. तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.